गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीचा सरकारने नुसताच गोंधळ लावलाय। शेतकरी जगाचा अन्नदाता आहे, पोशिंदा आहे। शेतकऱ्यांची चेष्टा करताना सरकार नावाच्या व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जी काही 30 जूनची डेडलाईन दिली होती, तर 30 जूनची तारीख आता संपलेली आहे आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्याच्यामध्ये पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना आता सक्षम असा विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता राहिलेला नाही। जे काही बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न भांडत होते ते सुद्धा आता सरकारच्या तालमीत दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं त्यांनी काल जे काही माध्यमांसमोर बोलताना विधान केलं की सध्या आता बऱ्याच ठिकाणी दुरुस्ती करणं आवश्यक आहे आणि एवढ्या घाई गडबडीत किंवा तातडीनं कर्जमाफीचा निर्णय घेता येणार नाही। मात्र हेच बच्चू कडू वर्षभरापूर्वी रस्त्यावर उतरले होते, शेतकरी त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले होते। त्याच्यानंतर चर्चा झाल्या आणि 30 जूनची तारीख सरकारने ठरवली होती। 30 जून पर्यंत बराच मोठा कालावधी होता। 6 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की अहिल्याबाई होळकर नावाने ही कर्जमाफी योजना राबवण्यात येईल आणि ही राबवण्यात येत असताना त्याच्यासाठी समिती सुद्धा नेमली होती। समिती नेमलेली असताना तिचा अहवाल सुद्धा प्राप्त झाला। सहकार विभागाचे डाटे असतील, बँकांचे डाटे असतील, सगळ्या गोष्टी सरकारकडे उपलब्ध असताना कर्जमाफी करण्यास सातत्यानं दिरंगाई होत आहे आणि मग सरकारकडून पुन्हा सांगण्यात आलं की जुन्याच निकषानुसार ही कर्जमाफी राबवण्यात येईल। मग पुन्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की ही कर्जमाफी तुम्हाला जर जुन्याच नियमानुसार, जुन्याच निकषानुसार करायची होती तर मग ही नाटकं समिती नेमण्याची नाटकं कशासाठी केली, हाही प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो। आणि अशा स्थितीमध्ये आता ज्या काही पुरवणी मागण्यावर चर्चा होत असताना जवळपास 20,500 कोटीची मागणी पुढे आलेली आहे, याच्यावर चर्चा होत आहे। मग 2019 मध्ये जे शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र ठरले होते किंवा जे काही अपात्र ठरले होते, तर अशा सरसकट सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात यावी। दुसरीकडे जो काही प्रोत्साहन भत्ता 50,000 रुपयापर्यंत आहे, तर अगदी मागच्या वर्षी सुद्धा एका वर्षात सुद्धा ज्यांनी आपलं कर्ज नवजुनं केलं तर अशांना सुद्धा या 50,000 रुपयाच्या ऐवजी 1,00,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी सुद्धा पुढे येत आहे। आणि सरकारकडून जी काही 5 जुलैची तारीख याच्यासाठी निश्चित केलेली आहे, ठरवण्यात आलेली आहे, तर आता हे 5 किंवा 6 जुलैच्या नंतरच शेतकरी कर्जमाफीचे जे काही नियम असणार आहेत, निकष असणार आहेत, तर हे समोर येणार आहेत। त्याच्यानंतर पुन्हा हे सगळं समोर आल्याच्या नंतर किंवा सरकारचा जो काही अध्यादेश आहे तो अध्यादेश प्रसिद्ध झाल्याच्या नंतर मग सरकारकडून पुन्हा याच्यासाठी पुन्हा कागदी ससेमिरा कशा पद्धतीनं राबवण्यात येतो यावरही अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत। कारण ज्या काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारकडून ज्या काही 80 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत, तर त्याच्याबाबत सरकारकडून सातत्यानं माध्यमांसमोर सांगण्यात येतं की या बहिणींनी वारंवार मुदत वाढवूनही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। मात्र सरकारला हे माहित नाही की सरकार इतकं भोळं आहे की त्यांना हे माहित नाही की बऱ्याच बहिणी अशा होत्या की ज्यांचं नवऱ्यासोबत पटत नाही, त्यांना वडील सुद्धा नाहीत आणि अशा स्थितीमध्ये त्या एकल महिला आहेत किंवा एकट्या राहतात, तर त्यांना मग तिथं पतीही नाही, पती मोबाईल फोन उचलत नाही आणि मग वडील सुद्धा नाहीत, तर मग अशांनी कुणाचा आधार कार्डचा नंबर टाकायचा। आणि सरकारने जी काही पडताळणी केली तर फक्त ती काय केली होती लाडक्या बहिणीच्या संदर्भात की मोबाईल आणि आधार एकमेकांना लिंक आहेत त्यामुळे हे फक्त पाहिलं। तसे जर काही कागदी घोडे जर सरकारने पुन्हा याच्यामध्ये तयार केले, हे करा ते करा, आणि ते सॉफ्टवेअर आणि सर्व्हर जर सातत्यानं जसं आता पीक पाहणी करायला सांगतं सरकार आणि शेतामध्ये गेलं की ते गोल गोल चक्र मोबाईल नुसतंच फिरत असतो, ती पीक पाहणी 8 दिवस गेले 15 दिवस गेले तरी होत नाही, अशी स्थिती आहे। तर हे असं काही सरकारने करू नये, द्यायचं असलं तर ते सुखासुखी दिलं पाहिजे, सरळ सरळ दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।